आईने इथे दुपारशिवाय यायचं बंद केलं. विधवा होणं ही काय त्या बाईची चूक नव्हे. मला तो खूप राग आला होता, पण आईच म्हणाली जाऊ दे, असतोय की त्यांचा काही स्वभाव. अगं हा ना तुझ्या आईचा मोठेपणा झाला हो. देविकेला पाचपोच पूर्वीही नव्हता आणि आताही नाही. अगदी अगं थेट तिचं आणि मनोहरचं लग्न झालं ना, त्या दिवसापासून तिने अशी डोक्यात राग घालून घेतली. मनोहरला ना त्यावेळी बोरिवलीला नोकरी होती. वसईहून येणं जाणं खूप अडलेलं पडायचं. हिचे वडील म्हणजे त्या दादांच्या त्या मित्राचे नातलं. मनोहरची होणारी परवड पाहून त्यांनीच हे स्थळ सुचवलं आणि अगं चांगलेपणाची ग्वाही देखील दिली. त्यांच्या लग्नानंतर मी आले होते थोडे दिवस घर लावून द्यायला. बस अगं तेव्हा गावाहून आली म्हणून तिला 4 शब्द सांगितले समजुतीचे, 4 चौघात राहण्यावरून. आणि उभा दावा घेतला की ग माझ्या बरोबर मी आपली परत गेले वसईला. जाऊ दे काय करणार, सुधरेल कधीतरी. अगं पण तू नको मनाला लावून घेऊस. चेहो आजी, मी तर कधीच मनातून काढून टाकले ते. अरे मी काय म्हणते, छकुली आता 4 वर्षाची झाली, मग आता काही विचार नको करायला. आता मी आलीये, माझ्याच्यानी होतंय ना तोवरची काहीतरीच काय हो. एक छकुली ना अगदी खूप आहे. आणि बघ त्यातून मागे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे डॉक्टर सुद्धा नको म्हणाले. अरे ते मागचं मागे, आता खूप प्रगती झाली आहे. तो पंडितांचा चंदू खूप हुशारात गणला जातो. माझा खूप लाडका आहे तो. अरे नारायणपेक्षा 7-8 वर्षांनीच लहान असेल. हे बघ मागे मला भेटला ना तेव्हा तो सांगत होता त्याला काहीतरी पेपर वाचायला परदेशात बोलवलंय म्हणे. हे बघ त्याला फोन कर आणि माझं नाव सांग, सगळं व्यवस्थित होईल बघ. आजी तुला ना आता. बरं बाई, माझं काम आपलं सांगायचं. हे बरं मी ना आता जरा आतमध्ये जाऊन पडते. अगं संबंध दिवसात आडवी झाले नाहीये, पाठ कंबर अगदी कामातून गेली. आणि हो मला आता जेवायचं पण नाही. आले मी. आजी किती समजूतदार आहे. मग ते वसईला का जाऊन राहिला? आजी अर्थच बोलली. मला आणि मानसीला खूप ऑड वाटतात ते आठवणी, म्हणून कधीच ती आमच्या समोर बोलत नाही. मला सुद्धा बऱ्याच गोष्टी मागवून कळल्या. मी मोठा झाल्यावर कुमुद का कळलं. आई वसईहून मानसीला घेऊन आली. मानसी ताणी होती तेव्हा आणि तिने देव जवळ केला. मला आणि मानसीला वाऱ्यावर सोडलं होतं आणि तिच्या विचित्रपणाची हद्द होती. खायचं प्यायचं भान सगळं होतं, पण संसार नकोसा झाला होता तिला. मानसीला अंगावर घ्यायलाच तयार होईल. शेवटी बाबांनी ना आजीला ताबडतोब बोलवून घेतलं. आजी सगळा अपमान सहन करून आमच्याजवळ राहिली. मानसी समजती झाली तो आजीनं सगळं सहन केलं. वयाच्या 28व्या वर्षी ब्रह्मचर्य लादला गेलेल्या मुलाचा संसार सांभाळला. सगळ्यांनी खूप समजवलं म्हणे बाबांना पुन्हा लग्नासाठी, पण मोकळं सोडायला तयार नव्हती ना. एक विचार कुमार, आईच्या या स्वभावाला बाबांनी जर हा पणखारपणा मुरड घातली असती तर? तू पाहतेच ना, जरा काही मनाविरुद्ध घडलं आईच्या की कसला आक्रस्ताळेपणा करते ती. मला अजून लहानपणाचं आठवतंय. एकदा असाच तिच्यात आणि बाबांच्या आजीवरून कुठल्या तरी बाबतीत वाद झाला. सगळी चाळ डोक्यावर घेतलीत ना. अरे अंगात यायल्यासारखी घुमायला काय लागली. लगेच 4-5 बायकांनी ओटी वगैरे काय काय भरली. काय काय तमाशा झाले तेव्हा. खरंच अरे चाळीतील मंडळी बाबांना समजायला आली होती की असले प्रकार घरात ठेवावे, चव्हाट्यावर आणू नयेत असंही सांगायला लागली. मी आणि मानसी खूप घाबरून गेलो होतो त्या दिवशी. तेव्हापासून ना आम्ही सहसा तिच्या मनाविरुद्ध होऊ देत नाही. आजी नेहमी सांभाळून घ्यायची आईला बरं का. अगं फ्लॅट मध्ये तर खूप जपून राहावं लागायचं आम्हाला. एवढं घाबरलं तुम्ही आई? घाबरत नाही ग, पण तिच्या तमाशा चाला वीट आलाय बघ. ते तिथं तसं बघणं ऐकलं अगदी नकोसं झालं आम्हाला सगळ्यांना. पण शेवटी काय, आपला माणूस म्हटल्यावर गप्प राहणं आणि आले
गाळलं हेच करत आलोय आम्ही सगळे. पण मग आजी वसईला का गेल्या? ज्या दिवशी मानसी समजती झाली ना त्या दिवशी आईनं खूप अपमान केला आजीचा. 16 ओळ्यावरून अशी काही भाषा वापरली की आजी सरळ वसईला निघून गेली. जाताना बाबांना सांगून गेली की आता पुरे झालं, तुझा संसार तू सांभाळ, मुलं मोठी झाली आता. मग मी आणि मानसीनं आळीपाळीनं कामं करून घर सांभाळलं. चाळीतून फ्लॅटमध्ये राहायला आलो. आपल्या लग्नात बरं का आजी हौशीनं आली होती, पण आईने काही तिला टिकू दिलं नाही ना. अरे काहीतरी दादा आजारी आहेत असं काहीतरी कारण काढून आजी परत चालली गेली. कारण शुभप्रसंगी आजीची पडलेली सावली आईला चालणार नव्हती ना. एक सांगू कुमार, आजीकडे पाहिलं ना की मला माझी आईच डोळ्यांसमोर येते. राजू संजू मध्ये बिचारी पिसली जाते. अरे नाना असेपर्यंत एखाद्या राणीसारखी राहिली ती, आणि आता फार काळीच तुटत रे माझं. त्यांची सुद्धा अशीच परवड. हे बघ, मी तुला म्हटलंय ना की तुझ्या आईला इथे घेऊन ये म्हणून, पण तू आणत नाही सर. नाही ना, जाव्याकडे राहायचा कमीपणा वाटतो तिला. ए कुमार, प्लीज मला एक प्रॉमिस कर की आता आजीनं इथेच राहायचं. माझी खात्री की त्यांच्या छायात खूप चांगलं होईल सगळं. प्लीज प्रॉमिस मी कुमार. ओके प्रॉमिस. बस जेव्हा सारखं होईल. बरं ठीक आहे. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस. आता फारशी कामं देखील नाहीये आणि छकुली पण झोपली आहे, तेव्हा आता विचार करायला हरकत नाही. कसला? आजीचा सल्ला मागायला. अरे तुमची लाडकी दिसत नाही. आजीच्या सेवेला गेली की नवऱ्याच्या. काय एवढ्या कामगोष्टी चालू असतात देव जाणे. कसली एवढी खलबत असतात ना भगवंतालाच ठाऊक. आपल्या मोठ्या माणसांच्या बद्दल कुचकेपणानं बोलायला मी लाजही वाटत नाही. पळाले लगेच. पण मी अशी सोडणार नाही. इतका कसला कामकोंडा स्वभाव, पूर्ण आतल्या गाठीचे. आता कुठलंही टोक गाठायला घालायला लागलं तरी चालेल, पण आहे ना वेळ घालवायचा नाही. हा बोला, काय म्हणताय? मी काय एक म्हणते, मिनिट एक मिनिट. पहिलं काय? हा माझी लाडकी म्हणजे नक्की कोण? आई, छकुली की सुजाता? बहुतेक सुजाता असेल. दुसरं काय ते हा कान गोष्टी किंवा सेवा. आता सेवेचं आणि तुझं काही सख्य नाही, त्या बहुतेक कान गोष्टी झाल्या. हो, पण हे तर तुम्हाला सगळं ठाऊक असायला पाहिजे, कारण तुमच्या भगवंताला सगळं ठाऊक आहे आणि तुमचा आणि भगवंताचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट. प्रश्नच मिटला. तुम्ही असंच बोलणार. हल्ली फार जोर आलाय तुम्हाला बोलायला. अरे च्छा, तर जोर तो कसला? हे तुम्ही जे काही बोललात त्याचं विश्लेषण करून व्यवस्थित उत्तर दिलं मी. एवढं जोर असता तर काय? मी काय म्हणते, आज न फ्लॅट परस्पर विकलाय. दुपटीनं किंमत मिळाली म्हणून काहीतरी री 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 असं काहीतरी केलंय म्हणे. म्हणजे इथे कुमारनं मरमर करून मेहनत करायची, त्यांना घरं देवायची आणि यांनी असा पैसा उडवून टाकायचा. माणसाला काही नीतिमत्ता हवी की नाही? एक मिनिट थांब. काहीतरी घोटाळा दिसतोय. अर्धवट ऐकून आला असता. त्याला काय केलं म्हणाला तुम्ही? जागा विकलीये. नाही हे नाही हो, पैशाचं त्याने काय केलं? बरोबर, तुमचं तर वेगळंच चाललंय काहीतरी. अहो स्वाती भेटली होती, ती म्हणाली मला काहीतरी री 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 असं काहीतरी केलंय. पैशाचं रिइन्व्हेस्टमेंट केलंय. हा, तेच. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे कुमारनं या मागे काही मर करून मेहनत घेतलेली नाहीये, नुसता भावासाठी शब्द टाकला. आणि दुसरं म्हणजे तो जो फ्लॅट आहे ना तो पूर्वीचा लहान, त्यातच भर घालून हा 2 बेडरूमचा फ्लॅट येत आहे. तुम्ही लगेच दुसरं टोक गाठवू नका. हो, पण म्हणजे मग आता आणखी उशीर होणार की काय? हे पहा, मागे आपलं बोलणं झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे नुसते 4 भिंती उभ्या केल्या की कधी फ्लॅट पूर्ण होत नाही.
मागून बरीच कामं असतात. हा आता आपल्या कुमारनं तयार बंगला घेतला. इंटिरियर करता करता झालं 1.5 वर्ष. मग पण हा बंगला आहे, धनुसारखा फ्लॅट नाही काही. याला कशाला लागायला पाहिजे एवढा वेळ? मी म्हणते मुद्दाम टाळाटाळ चालली आहे. डोक्यावर जबाबदारी नकोय तिला. हे असं सर्व तुम्हाला कोणी सांगितलं? धनुनं की स्वातीनं? लक्ष कुठे कोण जाणे. स्वाती म्हणाली मला. असं कुठे भेटली ती तुम्हाला? तिथे कोपऱ्यावर देवळात? 6 महिने झाले तिचे गुडघे धरले, ती घराबाहेर निघत नाही असं विद्या म्हणत होता. असं म्हणजे हे सगळं खरं खोटं करायला थेट विद्याच्या घरी गेला तुम्ही. कमाल आहे. खरं खोटं कसलं? हो म्हटलं तब्येत बघून यावी तिची. त्यांना नसली तरी आम्हाला चाड आहे की. नाहीतर काय, तुझ्या मोठ्या जाऊबाई बघायलाही आल्या नाही म्हणून दौंडी पिटायला तयार या. गेल्या कित्येक वर्षात त्याच्या घरी पाऊल टाकलं नाही तुम्ही आणि आज एकदम प्रेम उतू चाललं. हे बघ तुम्ही जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात का आहे अर्थ नाही. एक सांगून ठेवतो, विद्याकडे सोय होईपर्यंत आई कुठेही जाणार नाही हे अगदी पक्क आहे. उगाच सारखं बोलून बोलून मला त्रास देऊ नका करतो. मी त्रास देते? काय बोलणं झालं तुमचं? तुमच्या जिभेला काही हाट? ते पा, मी काही कोणाच्या कानाला लागायला जात नाही इकडचं तिकडे करायला. मानसीच्या घरी रोज रतिबाला गेल्यासारखं जायचं. माझ्या विरुद्ध कारस्थान चालू आहे ते काही माहित नाही की काय मला. जिथे जागा मिळेल तिथे शिरकाव करायला या मोकळ्या. पण माझ्या घरात मी शिरून देणार नाही म्हणावं. विठ्ठला बघ रे बाबा. म्हणून मोर मोर करायचं. अरे साधं कापल्या करंगळीवरती जाऊ दे. पूर्वी सारखे स्वाती तसं बिन बोलून आणि हे असं वाटलं बोलून. आईच्या नशिबात दोन्ही मुलांकडे कधी सुखाने राहणं झालंच नाही. हे काय? अरे इतक्या लोक पिक्चरला जाणार होतात का? पाहिला ना कसले बोर पिक्चर असतात तो बाबा. ए सुजू प्लीज हा, प्लीज स्पेअर मी. ते सतत तिचं असं रडत राहणं, मुसमुसत राहणं मला इतकं आवड होतं ना बाबा. हे बघ अर्धा थिएटर रडत होतं तिकडे. अर्ध्या थिएटरात बायकाच होत्या तुझ्यासारख्या, तेव्हा अर्धा थिएटर रडतच असणार. हो ना, आणि बाकीचे अर्धे तुझ्यासारखे हृदय शून्य होते ना. अरे मुसमुसण्याचा कार्यक्रम इथे सुरू होणार आहे वाटतं. अजिबात नाही. या असल्या दगडी हृदयाच्या माणसासाठी वाया घालवायला अश्रू काही स्वस्त नाही आमचे. ये ये. आणि ती लवकर कशी काय आलीस? आणि अरे हो छकुली कुठे आहे? अरे मीनाताईंकडेच यायचं. बरं. त्या म्हणाल्या एक दिवस अजून शाळेला सुट्टी आहे, एक दिवस राहू दे. अरे, हिचा चेहरा का असा? हं? अगं छकुली येईल संध्याकाळपर्यंत. मीनाताई स्वतः पोचवायला येणार आहेत तिला. मला सोडायला ना आपल्या साधारण मानसी आहे. जरा बाजारात जाते. जेव आजी तसं नाही. छकुली जातेच की मानसीकडे राहायला. ते काही नवं नाही. अगं मग काय नसलंय? तुझीच नक्की काहीतरी खोडी आहे का? ए आजी तू पण कमाल करतेस हा. माझ्या इतका कोणी शोधूनही सापडणार नाही वगैरे सगळं विसरून जायचं. माझी आजीच की या सुजाताची. पाहिलं तुम्हाला आमचं ट्युनिंग किती मस्त सॉलिड येते. तुझ्या बाबतीत ना अगदी एकमत आहे. अगं पण असं झालंय काय? काही नाही करत. कसले फालतू पिक्चर पाहायला मिळते ती. अर्धा वेळ रडत असते. इकडे जरा सेंटी सुरू झालं की तिकडे तिथं डोळे वाढत चालू. आजी थिएटर हाऊसफुल असेल ना तर असा सगळा पडलेला असतो की बाहेर निघताना सॉलिड जपावं लागतं इतकं दिसणं झालेलं असतं. कुमार हे जरा अति होतंय हा. मग नाही म्हणजे टॉवेल न्यायला लागतो इथपर्यंत ठीक आहे. अगं गंमत केली की तुझी. अगं मला सुद्धा गणीवरून येतो हो असं काही चांगलं पाहिलं की. हो ना आजी तुम्हाला सांगते इतकी मस्त स्टोरी लाईन होती. हिरोईन तर बिचारी खूप सरप्राईज दाखवली. अगदी ट्रॅजेडीच होते तिची. विलन तर असला किळसवाणा. आजी याचा अर्थ म्हणजे अगदी नेहमीचीच गोष्ट. नो पण आजच्या काळात बघ त्या दिवशी तुला हे सगळं चमत्कारिक वाटत होतं ना.
पण वयो स्त्रीची कहाणी काही फारशी बदललेली नाहीये. पण असं कसं? इतकी शिकली सवरली तरी स्त्री अशीच? तर तुला वावगं काय वाटतं का? हं? स्त्रीची ना दोन रूप आहेत. एक आज दाखवली तशी डिप्रेसिंग आणि दुसरी कणखर फाईट देणारी. तुला आवडते ना ती तशी बिचारी, आजची समाजाने लाखाडलेली, डिप्रेसिंग. तिच्या प्रत्येक वेदनेला अश्रू ढाळताना तुम्ही लगेच तिच्याशी आयडेंटिफाय होता. पण मला आवडते ना ती तशी फाईट देणारी, आरेला कारे म्हणणारी. सपरेशन कुठे नाही, पण त्याच्या विरुद्ध कणखरपणाने लढता आलंच पाहिजे. याचा अर्थ कुणाच्या वेदना जाणवायलाच नको का? नो, उलट अत्याचाराविरुद्ध लढणारी स्त्री जास्त रोल मॉडेल असली पाहिजे, हो ना? तुला ना नाही कळणार ते. रोजचं कॉन्क्रीट मोजून तुझं मन अगदी दगडी झालंय. मला माहित होतं शेवटी हा तासाची कथा मूळ पदावरच येणार. अरे हे बघ सुजाता, मला ना कुमारचं जास्त पाहिजे. अगं वेदना जाणवायला तर हवीच, पण डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूच्या प्रत्येक थेंबातून खिणगी निघाली पाहिजे. अगं पेटून उठायची संवेदना हवी. मुळमुळ रडणारी स्त्री जरी संवेदनेतून जाणवायला, दुखरी वेदना पुरवाळायला चांगली वाटत असली ना, तरी लढणारी, निर्भयपणे सामना करणारी स्त्री हीच खरा आदर करते, हेच खरं हो. म्हणजे भांडखोर स्त्री सर्वात श्रेष्ठ? नो, अजिबात नाही. उलट आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा देता आलाच पाहिजे. जर आपल्याला कोणी त्रास देत आहे आणि जरी सारासार विचार करता एक उघडवड अत्याचार करण्याची प्रोसेस असेल ना, तर प्रत्येक स्त्रीने त्याला सामना केला पाहिजे. पुरुष तर काय जन्मजात लढणारा असतो, पण स्त्रीने लगेच पडद्याआड जाण्याची वृत्ती सोडली पाहिजे. ओके महाराज, यापुढे ना आपण तुझे ते कन्स घेऊन लढणारे हिरोईन्सला हॉलिवूड पिक्चर्स पाहू. Yes. बरं, आता काय करणार आहेस? मला राधाबाईंना सांगायचंय. कॉफी सांगू का? चालेल. आलेच मी. हा काय राजी, तू आज एवढी खुश कशी काय? हा? अरे झाला लगेच आडवा. बिन गुणाचा आहेस. अरे खूप खुश आहेत त्या मानसीवर. उगीच त्यांना धास्ती वाटत होती की आईसारखी लेक असेल की काय म्हणून. देविकेनी खूप घोळ करून ठेवला होता बघ. पण आता ना सगळं मळप दिसतात त्याचे. दुरून बोलली आहेत त्यांच्या घरी. मी आपली टिकून आले. आजची रात्र त्यांचं त्यांना सगळं भरून पाडू दे बाबा. अरे हो, त्या चंदूचाही फोन आला होता आज. आता कोण चंदू? अरे असं काय करतोस? तो पंडितांचा चंदू नाही का? अरे त्याचं क्लिनिक आहे ना इथे. हा, डॉक्टर चंद्रकांत पंडित. हा, तोच. आजी तू पण कमाल करतेस हा. म्हणे चंदू, त्यांच्या त्या क्लिनिकला तर सॉलिड धमाल येत असेल नाही, आणि त्या रिसेप्शनिस्टची तर पंचायतच. म्हणे चंदू चंदू. बरं, तुझ्या शेजारी कधी मनमोहन सिंग राहत नव्हते, तर सिंगांचा मन्नू असं म्हणाले असतेस ना. गपरे, हा चंदू नाडी बांधून देत होता माझ्याकडे. त्याची आई सुद्धा त्याला चंदूच म्हणते. मग मी तर काय 10 वर्षांनी मोठी आहे तिच्यापेक्षा. जाऊ दे रे सगळं. तो काय सांगत होते, त्या चंदूचा फोन आला होता. तुम्ही दोघं काही गेला नाही त्याच्याकडे, पण मानसीला प्रकृती बरी नाही म्हणून नेली ती त्याच्याकडे मी काल. आज सगळे रिपोर्ट्स आले. अरे उठ उठ जरा, मामा होणार आहेस तू. आहेस कुठे? अरे म्हणून आनंदात आहे मी आज. काय म्हणतेस आई? बाळाला बाळ? ए उठे कोणी आहे? उठ उठ. मामा होणार तू. बाबा, दिस इज नॉट फेअर. मला उठून तुम्ही आधी उठा. तुम्ही आजोबा. अरे नाही रे, मी नुसतं पिक्चर रिवाइंड करतोय. आईला आता बहुतेक पुन्हा ओव्या म्हणायला लागणार. हे आई, तो बहिणाबाईचा अभंग म्हण. तू मला आणि विद्याला लहानपणी झोपवताना म्हणायचीस ना तो, प्लीज. आजी, मला सुद्धा आठवतंय. मनूला तो अभंग ऐकवायचीस तू. आजी म्हण ना. बाळच झालायचं अगदी. लहानपणी विद्याला असंच खाली ठेवायला लावायचं. आजी म्हण ना प्लीज. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हातालाच टके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार
संसार खोटा कधी म्हणू नये रामाच्या सारा नोटा कधी म्हणू नये काय चाललंय? तुम्हाला काही लाजबीज काय वय बी बघायचं की नाही? दुसऱ्या कोणाला नसेल पण तुम्हाला तरी काय पाचपोच हवा की नाही? आणि त्यात काय झालं आणि वयाचा प्रश्न येतोच कुठे त्यात. तुला बोलायची गरज नाहीये रे. ही असली घेरं करताना ना यांना लाज वाटली पाहिजे. जिथे पाहावं तिथे आपल्या प्रेमाची प्रदर्शनं करत राहायची. वाढत्या वयाची छोटी नात राहते आपल्या घरात. तिच्या तरी मनाचा विचार कराल की नाही? हे असला अंततीला येताना कसलाच विचार नाही करायचा. काही काय वाटेल की मोठी हं? तर कुठली गोष्ट तुम्ही कुठे नेऊन घडवताय? देविका, अगं सारासार विचार तर कर. अगं काय वाटते ते बडबडतीयस तू? माझं वय तर बघ जरा. अगं अगं केवढी आनंदाची बातमी आहे. मनोहरच काय कोणीही सुखावून जाईल अशी. अगं आपल्या मानसीला दिवस गेले. हा? असेल पण म्हणून यांना मांडीत घेऊन थोपटायला काय झालं? तुम्हाला माहिती आहे मला असा छचोरपणा माझ्या घरात चालणार नाही. प्लीज वाटेल ते बोलू नकोस आणि हे सगळे इथेच थांबव. तू गप्रे शुंभ नुसता. जेव्हा बघेल तेव्हा त्या बायकोचं नाही तर आजीचं कौतुक. आईच्या वाऱ्याला कधी उभं नाही राहिलास तू कधी? हे पहा, तुम्ही वाटेल तर बोलू नका. आधी हा आरडाओरडा थांबवा. माझा आवाज तुम्हाला असा दाबता येणार नाही. आई जगदंबे आई 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 प्लीज आई तुम्ही हो मी कशाला जाऊ? त्याला जायचं ते जाईल. आई, हिला जरा शांत होते मग आपण बोलू. बोलीत नाही. बाहेर सरळ बाहेर. माझ्या घरात नकोय त्या. माझी मुलगी बाळंतीण होणार. तिची काळी सावली नकोय मला. अहो, काय बोलताय काय? ती आजी आहे. लहानाची मोठी केली आहे मानसीला तिनं. तिची कसली सावली पडणार आहे? माझ्या घराचं वाटोळं केलंय तिने. संसार उधळलाय तिने माझा. मुलं हिरावून घेतलीये. गुरं घातलीये सगळ्यांवर. माझ्या घरात नकोय ती. आई तू आधी आत जा बोलू. आत नाही. बाहेर सरळ बाहेर. हवं तिथे जावं तिने. अहो, पण तू जाणार तरी कुठे? नारायणाकडून तर घरी आली ना ती. आणि विद्याकडे अजून जागेचा प्रश्न उभाच आहे. कुठेही जा. मला हिचा भरोसा नाही. आई जाईल आणि मुलंही जाईल. हवं तिथे जावं तिने. देविका, काहीही बोलू नकोस. अगं मुलगी तुझ्या पोटची असली तरी नात आहे माझी ती. आणि कसली ग काळी सावली. हे काय वाटेल ते बडबडतीस तू. मानसीच्या वेळी मीच होते तुझ्या बरोबर. तुला काही झालं नाही तिला काय होणार आहे ग? हे बघ मनचे खेळ आहेत हे सारे. हे बघ काहीही मनात आणू नको. सगळं व्यवस्थित होतंय बघ. मला शिकवू नकोस तू. बाळंतिणी खायची सवय आहे तुला. गावी ख्याती आहे तुझी या बाबतीत. आत्या म्हणाली होती तिच्या नवऱ्याला तूच गुरळ घातलीस. कोण? सुनंदा म्हणाली असं? देविका, गेल्या माणसाच्या नावे असं खोटं बोलू नये ग. माझ्या मांडीवर डोकं ठेवून गेली ती. शेवटपर्यंत झाल्या दिवसांची माफी मागत होती. हे बघ सगळं कसं व्यवस्थित चाललंय. उगीच भलते सत्य विचार डोक्यात आणू नकोस. तूच खोटं बोलतेस. तूच खोटं बोलतेस. गावी मोठ्या घरी दोघी दगावल्या होत्या म्हणून तर तुला शेतावर पाठवली. नवऱ्याला खाल्लास तू. काहीतरी वाटेल तर बोलू नका. तुम्ही आधी खोलीत चला बोलू. सोडा मला. तुमची पाप भरली सगळी. दोघं मिळून मला संपवायला निघालात काय? लग्न झाल्यापासून पाहते मी. आईचा पदर धरून चालला मुलगा. एवढा वेळ होता आईचं तर लग्न केलंच कशाला? बायको हवीच कशाला? आई होती की. काहीतरी ओरडू नका. हं? सगळ्या जगाला तमाशा होईल. आई, तू आज चल. आत नाही बाहेर. आज काय तो निकाल लागायला हवा. नाही तर देवाच्या पायी डोका तू जीव देईन मी. आई आणि मुलगा हवा तो करा तमाशा. आजी चल आपण बाहेर जाऊन येऊ. कुठे निघालास? काकांकडे जरा चक्कर मारून येतो. तू असं कर, व्यवस्थित बोल विद्याशी. कुमार, ही पळवाट झाली. तू मला सांगत होतास ना की अन्याय विरुद्ध
आजींची तर नेहमीच परवड होत राहिली. आता जरा कणखर व्हा. तुम्हीच पुढाकार घेतला पाहिजे हो. आई काहीही बरं वाईट करून घेणार नाही, मी खात्री देते याची. आणि कुमार, मला उत्तर हवंय. आज एक तर ही या घरातून जाईल, नाहीतर मी या जगातून. सुजाता प्लीज. एक सांगू कुमार, मला आजींमध्ये सारखी माझी आई दिसते. राजू संजू मध्ये बिचारी पिसली जाते. नाना असेपर्यंत एखाद्या राणीसारखी राहिली ती, आणि आता ए दादा, आई बघ ना कसं करते ते. मनू बाळा, तू आज जा पाहू. ए आजी आजी, आई बघ ना बाबांना मारते सारखी, आणि बाबा काहीच करत नाहीये. मनू, जा जरा शेजारच्या पूर्वाकडे जाऊन खेळ पाहू. चांडळी शिवलीस ना माझ्या देवांना. करते अशी ऐकणार नाही तू. तुला चटका द्यायलाच हवा. आजी, वाचव गं मला. देविके, अगं तिला कुठे कळतंय काही? किती लहान आहे ती. तुम्ही देवधर्म गुंडाळून ठेवलाय. माझ्या माहेरचे असले संस्कार नाहीये. मला शिवाशिव चालणार नाही. कार्टे, वयात आलीस आणि एवढी पण अक्कल नाही. बस तिथे तंटावर, आणि खबरदार बाहेर मुरळशील तर. देविका, अगं नीट समजावून सांग तिला. किती घाबरली आहे ती. हे पहा, माझी मुलगी आहे ती. तुमच्या शिकवणीनं तोंडाला काळं फासायची वेळ येईल. नुसता प्रेमळपणाचा दिखावा करायचा. भांगड अंगाशी आल्यावर पळतील लगेच मोठ्या घरी. नाही, आजी कधीच पळाली नाही. तू तिला घालवलीस प्रत्येक वेळी तमाशा करून. तुला घाबरून बाबा कधीच काही बोलले नाही. आणि मी सुद्धा गप्प बसलो. पण आज एका गाढ झोपेतून जागा झाल्यासारखं वाटतंय मला. इतका कृतज्ञ कसा झालो मी? आज जर सुजाताला बोलवून दाखवलं नसतं, आजही अशी परत गेली असती आणि मी पुन्हा शंखासारखा गप्प बसून असतो. रक्ताचं नातं माझं आणि आजीचं, पण निकट मात्र सुजाताचं. रक्तापलीकडचं नातं नाही. आज जर अशी परत गेली तर पुन्हा कधीच येणार नाही ती. आणि मी पोरकेपणाच्या खोल दरीत फेकला जाईल. आज नशिबानं प्रेमानं पाठीवर हात फिरवलाय, सोडणार नाही मी असा हात. ओके, आजी इथंच राहील. आई, आजपासून आजी इथंच राहील कायमची. अरे देवा रे, माझा मुलगा देखील तोडला नाही ना. देवा, आता उचल रे बाबा. काय जगण्यात या अर्थ आहे? अरे देवा, तुझ्या जगात काय चाललंय? तुझं लक्ष कुठे? मोठ्या काकूंना हिनच संपवलं. सख्या दिराला डोळा होता इथे. आई प्लीज, एक शब्द उच्चारू नकोस. आजीबद्दल वाटतं ते बोलू नकोस. हे बघ, यापुढे आजी माझ्याकडेच राहणार कायमची. ही काळ्या दगडावरची रेख समज. आई नकोशी झाली आहे का तुला? चल रे प्रसाद, आता या घरात मी पाणी सुद्धा पिणार नाही. कुठे जाणार आहात? अरे कुठे म्हणजे? तुझ्याकडे. अरे तूच तर आसरा आहेस माझा. नाही सासूबाई, माझ्या घरात जागा नाही. तुम्हाला तर अजिबातच नाही. तुमच्यामुळे माझी आई दुरावली होती मला. आजच परत सापडली ती. माझ्या विधवा आईचे दिंडवडे परत पाहिजे हौस नाहीये मला. अरे तू जर अशी पाठ फिरवली तर मी कुठे जाऊ?
आता या जगात माझं कोणीच नाही रे. देविका, अगं सगळं तुझंच तर आहे. जर एकदा सगळ्यांकडे प्रेमाने बघ तर खरी. अगं अशी गुणी मुलं, असा सरळ नवरा भाग्यानंच मिळतो ग एखादीला. पुढे झाला तुमचा मानभावीपणा. घरात आल्या दिवसापासून डाव मांडला होता यांनी सगळा. तुमचे तळतळाट लागतील माझ्या देवाला. विठ्ठल सोडला नाही तुम्हाला असा. देविका बस. आता एक अक्षरही जास्त बोलशील तर दोघांच्या ऐवजी एकटील जायला गेलो बाहेर. चला आपल्याला निघायला हवं. बाबा, अहो माझा राग आला का तुम्हाला? आय एम सॉरी, माझी लायकी नसताना उगाच बोलले मी. अरे नाही रे बाळा, उलट मीच तुझा ऋणी आहे माझ्या डोळे उघडल्याबद्दल. हाच एक चांगला मार्ग आहे. आम्ही दोघ जण दैसरला जाऊन आलो. अरे संसाराची घडी बसवायची असेल तर हा छान रस्ता आहे. बाबा आणि असा कायमचा थोडीच जाणार आहे मी. अधूनमधून येतच जाईल की. आज छकुली पासून इतकं दूर राहणं मला शक्यच नाही. आणि मानसिकडे देखील बघायला लागेल आता. पण हे एकत्र राहणं नको. बरोबर. हा काय, तुला सुख द्यायची आयुष्यात पहिल्यांदा संधी मिळते मला, अशी सोडणार नाही. चल येतो. आणि काय सांगावं, तिचा स्वभाव पालटला तर परत याला काही द्यायचं दूर नाही का. हा, या तुमच्या विठ्ठलाला आणि चला.